स्मार्ट प्रिंट प्रो सॉफ्टवेअरमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहे याची माहिती थोडक्यात सांगतोय. यामध्ये जवळपास 20 ते 25 ऑप्शन्स आहेत आणि तुमच्या मागणीनुसार म्हणजे जसे सेतू केंद्र चालकांची नेहमी मागणी असते किंवा आम्हाला अशा अशा कामात अडचण येते, ते आम्हाला सोयीस्कर किंवा फास्ट इझी पद्धतीने कसं करता येईल याबद्दल काहीतरी ऑप्शन हवे, तर ऑप्शन मी यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो, एकही रुपया चार्ज न घेता. ओके. यामधलं पहिलं ऑप्शन आहे PVC लॅमिनेशन कार्ड. PVC लॅमिनेशन कार्डमध्ये तुम्ही जे स्मार्ट कार्ड वगैरे जे प्रिंटआउट करतात फोटो पेपरवर, लॅमिनेशनवर किंवा PVC कार्डवर, त्यासाठीचं आहे. एक मॅन्युअल ऑप्शन आहे मॅन्युअल कार्डसाठी इथे अपलोड फाईलवर क्लिक केलं आहे. आधार कार्ड होतं माझ्याकडे, आधार कार्ड मी इथे अपलोड करतो आहे. लोड फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल. प्रिव्ह्यूमध्ये मी क्रॉपिंग टूलच्या सहाय्याने इथे फक्त फ्रंट साईड सेट ॲज फ्रंटवर क्लिक करून क्रॉप केली, ही तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर बॅक साईड क्रॉप करायची आहे, ही बॅक साईड क्रॉप केली. सेट ॲज बॅकवर क्लिक केलं, बॅक साईड दिसते. PVC कार्डवर क्लिक केल्यानंतर फ्रंट अँड बॅक साईड ॲज इट इज जशी रेडी PVC कार्डचे जे स्टँडर्ड साईज असते त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार क्रॉपिंग टूलच्या सहाय्याने. दुसरं ऑप्शन असं आहे ऑटो क्रॉप. यामध्ये तुम्हाला क्रॉप करायची सुद्धा गरज नाही आहे, फक्त आधार कार्ड असेल तर आधार कार्ड अपलोड करा, इथे आधार कार्डवर क्लिक करा. क्रॉप न करता तुम्हाला हे कार्ड रेडी भेटेल. साईज तुम्हाला कस्टम ठेवून डाउनलोड करायचं आहे. सपोज साईज जी आहे हाईट विड्थ वगैरे जी आहे ती तुम्ही इथे चेंज करू शकता. मॅन्युअलसुद्धा तुमच्या हिशोबानुसार साईज चेंज करता येते. यामध्ये बॉर्डर सेट करायची आहे, बॉर्डर हवी आहे नको असेल तर ती तुम्ही इथे सेट करू शकता. दुसरी गोष्ट PNG JPGमध्ये ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. PVC लॅमिनेशन A4 साईज हे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे. हे एकच झालं फक्त PVCचा. पासपोर्ट फोटोमध्ये काय आहे, हे पासपोर्ट फोटोमध्ये सिंगल फोटो मी अपलोड केला. फोटो तुम्हाला क्रॉप करायचा असेल तुम्ही क्रॉपिंग टूलच्या सहाय्याने क्रॉप करू शकता. सेट क्रॉपवर क्लिक केल्यानंतर खाली क्रॉप होऊन जातो. बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंडचा कलर चेंज करता येतो. त्यानंतर 4x6ला इथे रेडीमेड काउंट दिलेला आहे 8, 10 किंवा 12. मी 8वर क्लिक केलं, जनरेटवर क्लिक केल्यानंतर तुमचे फोटो तयार होते. हे 8 फोटो आहे, 10 असेल 10, 12 असेल तर 12 तुम्ही सेट करू शकता. मॅन्युअल फोटो साईजमध्ये इथे एक ऑप्शन आहे मॅन्युअल साईजचं. याच्यामध्ये मॅन्युअल तुम्ही हाईट विड्थ आणि बॉर्डर त्याची सेट करून फोटो हवे तसे सेट करू शकता. देन त्यानंतर एक ऑप्शन आणखी याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे फोटोवर तुम्हाला नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे काही ॲड करायचं असेल तर सपोज मी इथे नाव टाकतो आहे आणि खाली डेट ऑफ बर्थ टाकली. डेट ऑफ बर्थ किंवा करंट इयर जे CET फॉर्मसाठी किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी पासपोर्ट फोटो लागत असतात ती डिटेल असते ही. आणि ती डिटेल तुम्ही इथे खाली पाहू शकता. एडिटिंग न करता काहीच वेळ लागला नाही, फक्त डाउनलोडवर क्लिक करा, पासपोर्ट फोटो तयार होतील तुमचे. त्यानंतर रिसाईज अँड कन्वर्ट आहे. यामध्ये असं आहे की PDF आणि JPG कन्व्हर्टर वगैरे त्याच्यासाठी याचा यूज होतो. म्हणजे PDF टू JPG, JPG टू PDF करता येतात डॉक्युमेंट्स. देन पासपोर्ट फोटो सिग्नेचर जे असतात त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॉलरशिपचा, पॉलिसी व्हेरिफिकेशनचा रिक्वायरमेंट असते. हाईट आणि विड्थ इतकीच हवी आहे, पिक्सेलमध्ये, इंचेस किंवा सेंटीमीटरमध्येच हवी आहे. 200 KB किंवा 20-25 KBच्या आतमध्येच फोटो हवा आहे तरच तो अपलोड होईल. ते सर्व रिक्वायरमेंट इथे टाकून तुम्ही ती कंप्लीट करू शकता. म्हणजे तो सपोज पॅन कार्डसाठी 215x215चा फोटो हवा आहे, पासपोर्ट फोटो पिक्सेल्समध्ये हवा असतो. फोटो अपलोड करा, साईज तुम्हाला जी रिक्वायरमेंट असते ती टाका, पिक्सेल्स, इंचेस, सेंटीमीटर सेट करा आणि डाउनलोड करून घ्या. शेअर फाईलमध्ये एक ऑप्शन आहे, बारकोडवरून तुम्ही प्रिंटआउट देऊ शकतात. म्हणजे व्हॉट्सअपवर फोटो न घेता बारकोड असेल, बारकोड स्कॅन करायचा आणि डायरेक्ट प्रिंटआउट देता येते. मी डाउनलोड फोल्डरमध्ये स्मार्ट प्रिंटर नावाचं एक फोल्डर आहे, त्यामध्ये हे प्रिंट नावाचं फोल्डर आहे, हे एक सिलेक्ट केलं. एक QR कोड जनरेट झाला आहे, मी याला कॉपी करतो. QR कोड म्हणजे हा एक URL आहे, याला मी दाखवतो आहे तुम्हाला याच्यावर. हे कस्टमरच्या किंवा मग तुमच्या अदर PC असेल किंवा कस्टमर असेल त्यांच्या स्कॅन केल्यानंतर हे तुम्हाला दिसणार असा व्ह्यू. इथे तुम्हाला त्यांची फाईल्स आहे. सपोज आता मला डिसेंबर JPG नावाचा एक फोल्डर आहे, हे मी अपलोड केलं. ही JPG फाईल तुम्ही जेव्हा इथे पाहू शकता, यामधून जे डाउनलोड नावाचं फोल्डर होतं प्रिंटमध्ये गेल्यानंतर
हे ते ओपन झाले. इथून तुम्ही डायरेक्ट त्याची प्रिंटआउट देऊ शकता. पेट्रोल कॅश options डिपॉझिट आहेत. या व्यतिरिक्त आणि इथे तुमच्या सुद्धा आहे तुम्ही जे सर्व्हिसेस देतात बँक तुमच्या सेतू केंद्रात किंवा आपले सरकार वगैरे CSC मध्ये जे असतात सर्व्हिसेस, त्या सगळ्या सर्व्हिसेस इथे ऍड आहेत. त्याचे तुम्ही ट्रान्झॅक्शन्स वगैरे सगळे हिशोब इथे सेट करू शकतात, सेव्ह करून ठेवू शकतात. यामध्ये काय होतं, किती कॅश आला, किती कॅश गेला, किंवा कोणाची उधारी बाकी आहे का, तुमचं कॅश मॅनेजमेंटचे जे असतात त्याचं पूर्ण मॅनेजमेंट या ठिकाणी करता येतं. देन ट्रान्झॅक्शन मध्ये एक पावती आहे, पावती तुम्ही डाउनलोड करू शकतात कस्टमरला देण्यासाठी. जसं की ते तुम्हाला दिसेल, तुमचं नाव, ओनरचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस प्रॉपर येणार, कधी जनरेट झालेलं आहे ते, कस्टमरचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, किती रुपयाचं होतं, रिचार्ज केला आहे की दुसरी कोणती सर्व्हिस यूज केली ते समजणार. डाउनलोड करता येतं आणि व्हॉट्सअपला सुद्धा पाठवता येतं. व्हॉट्सअपला कोणत्याही कस्टमरच्या व्हॉट्सअपला ते शेअर करता येणार आहे तुम्हाला. हे एक ऑप्शन आहे. स्मार्ट रिप्ले मध्ये कंटिन्यू कस्टमरला मेसेज करावा लागतात. सेम मेसेज असतो पण नेहमी करावा लागतो. फक्त इथे कस्टमरचा मोबाईल नंबर टाका, तुमचा मेसेज जो होय तो मेसेज सेट करा. या ठिकाणी व्हॉट्सअपवर क्लिक करा, मेसेज त्यांना चालला जाणार. त्यानंतर कस्टम मेसेजचाही ऑप्शन आहे. कस्टम मेसेज मध्ये तुम्हाला तुमचे हवे असलेले काही मेसेजेस कंटिन्यू तुम्हाला लागतात, जे शेअर करायचे असतात, ते तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता आणि व्हॉट्सअपला सेंड करू शकता. स्मार्ट टूल मध्ये एक ऑप्शन आहे. स्मार्ट टूल मध्ये 4x6 किंवा A4चं पेज सिलेक्ट केलंय. व्हॉट्सअप ओपन केल्यावर बऱ्याचदा फोटो डाउनलोड करायचे असतात, असे क्रॉस फोटो असतात आलेले, ते तुम्हाला डाउनलोड करायचे असतात. सेपरेट फोटो आधार कार्डचे, त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. डाउनलोड न करता मी फक्त कॉपी केलेलं आहे. कॉपी केल्यानंतर मी सॉफ्टवेअर मध्ये आलो, इथे फक्त पेस्ट केलं. हा फोटो इथे मी डाउनलोड नाही केलेला आहे, फोटो डायरेक्ट पेस्ट केलेला आहे. ठीक आहे. इथे कस्टम 4 कॉर्नर क्रॉपचं ऑप्शन आहे, यावर क्लिक केलं, फोटो सिलेक्ट केला, क्रॉपिंग टूलच्या सहाय्याने त्याला मी क्रॉप करतोय, कारण की मला हे बाकीचा पार्ट नको हवा आहे त्यामध्ये. आणि क्रॉप सिलेक्टेडवर क्लिक केलं. हे कार्डचं फक्त एवढंच येणार आणि याचा कलर, ब्राईटनेस वगैरे जे ते तुम्ही इथून सेट करू शकता, जसा हवा असेल तुम्हाला तसा. फक्त फ्रंट साईड झाली, बॅक साईड हवी आहे. बॅक साईडसाठी मी पुन्हा इथे आलो, फोटो कॉपी केला, ॲप्लिकेशन मध्ये आलो, पेस्ट केला, तिचे कॉर्नर्स जे हवे ते सेट करतोय आता. फ्रंट साईड, बॅक साईड दोन्ही डाउनलोड झाले आहे या ठिकाणी. आणि याची तुम्हाला डायरेक्ट इथे बॉर्डर हवी असेल तर बॉर्डर सेट करता येते, बॉर्डर नको असेल तर अनटिक करा. डायरेक्ट प्रिंटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्ट त्याची प्रिंटआउट देऊ शकता. प्रिंटर सिलेक्ट करा आणि प्रिंटआउट द्या. अगोदर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, कस्टमर आले की व्हॉट्सअप ओपन करा, त्यांचे फोटो डाउनलोड करा, डाउनलोड फोल्डरमध्ये जा, मग ते एडिट करा, मग प्रिंट द्या. यामध्ये तसं काहीच करायची गरज नाही आहे. हे ऑप्शन आहे ॲफिडेविट अँड फॉर्म्स. याच्यामध्ये असं आहे की जे कंटिन्यू वर्ड फाईलवर तुम्ही काम करत असतात, एडिटिंग वगैरे जे करून तुम्हाला प्रिंटआउट द्यायचे असते, जसं की समजा KYC प्रमाणपत्र आहे किंवा मग बँकेचं नावामध्ये मी टेम्पररी बनवलेलं आहे, ते त्यामध्ये तुम्हाला दाखवतो की हे KYC प्रमाणपत्र आहे. जसं तुम्ही इथे नाव टाकणार, जे काही कस्टमरचं नाव आहे, जे मॅन्डेटरी डिटेल्स आहे ते फक्त फिल करायचे असते तुम्हाला. जे प्रत्येक वेळेस कस्टमर बदलणार ती तुम्हाला डिटेल इथे टाकायची असते. हे पाहू शकता तुम्ही, हे सगळं जे तुम्ही एडिट करणार आहे, या ठिकाणी टाईप करणार आहे, सर्व इथे रेडीमेड तुम्हाला भेटेल. खाली एक ऑप्शन आहे A4 लेटरवर हवं आहे की लिगल पेपरवर हवं आहे. कस्टम साईज मध्ये पेपर तुमच्या मनाने तुम्ही सेट करू शकता, कोणत्या पेपरवर हवं आहे. हे फोटो पेजची मार्जिन सेट करायची असेल, जसं की ॲफिडेविट वगैरे जे असतात, बॉन्ड पेपर असतात, वरती स्पेस हवा असतो, तो स्पेस इथे तयार करता येतो. यामध्ये पासपोर्ट फोटो वगैरे काही अपलोड करायचा आहे तुम्हाला यामध्ये, तर तुम्ही फोटो सुद्धा अपलोड करू शकता. आणि डायरेक्ट प्रिंटवर क्लिक केल्यानंतर प्रिंटर सिलेक्ट करा आणि प्रिंट देऊन द्या. इतकं सोपं हे काम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता